उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार पक्षाची राष्ट्रीय धुराही सांभाळणार। प्रफुल्ल पटेल आज वरळी डोममध्ये राष्ट्रीय अध्यक्षाच्या निवडीचा प्रस्ताव मांडणार। तर बारामती पोटनिवडणुकीमध्ये सुद्धा सुनेत्रा पवार मैदानात। अजितदादांच्या विमानातील ब्लॅक बॉक्स सुरक्षित सूत्रांची माहिती। ब्लॅक बॉक्स संदर्भात बारामती पोलीस ठाण्यामध्ये ऑनलाईन नोंद। एआयबी अधिकाऱ्यांच्या पाहणीनंतर ब्लॅक बॉक्स सुरक्षित असल्याची माहिती। रोहित पवारांचा मरीन ड्राईव्ह पोलिसांसोबत वाद। बीएसआर विरोधात गुन्हा दाखल करून घेण्यास पोलिसांचा नकार। रोहित पवार आज बारामती पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करणार। आमदार रोहित पवारांचा मुख्यमंत्री कार्यालयाला फोन। तर अजित पवारांच्या स्मारकासंदर्भात बजेटमध्ये तरतूद करण्याबाबत चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। काँग्रेसच्या आज विधान भवनात महत्त्वपूर्ण बैठक। राज्यसभा निवडणुकीवर चर्चा होणार। बैठकीतला निर्णय दिल्ली हायकमांडला कळवला जाणार, सूत्रांची माहिती। पुण्याच्या वाहतूक कोंडीमध्ये राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरे पाटलांचा राडा। ठोंबरेंच्या नातेवाईकामुळे सदाशिव पेठेत कोंडी। जाब विचारणाऱ्यांशीच रुपाली ठोंबरेंची बाचाबाची। रायगड जिल्हा परिषदेचा तिढा सुटेना। नंदनवनवरील बैठकीमध्ये सुद्धा कोणताही सकारात्मक तोडगा नाहीच। राष्ट्रवादी आणि भाजपच्या युतीची शक्यता। त्यानंतर आता शिंदेंच्या भूमिकेकडे लक्ष। दिग्वड कथित अपहरण प्रकरणामध्ये तरुणीनं कोर्टात जबाब बदलला। सुधारगृहातील मुक्कामानंतर मुलीनं आईकडे परत जाण्याची इच्छा व्यक्त केली। बारामती न्यायालयामध्ये मुलीचा जबाब नोंदवला। लव जिहाद विरोधी कायद्यासाठी राज्य सरकारच्या हालचाली। कायद्याचा पहिला मसुदा विधी आणि न्याय विभागाकडे। पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या 2 ते 3 बैठका झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज नागपुरात ब्रह्मकुमारीच्या राज्यव्यापी मोहिमेचा शुभारंभ करणार। राज्यपाल आचार्य देवव्रत यासह महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेही उपस्थित असणार। नागपुरातील पेपर फुटी प्रकरणानंतर बोर्डाकडून परीक्षा पद्धतीमध्ये मोठा बदल। 10 मिनिटं आधी प्रश्नपत्रिका मिळणं बंद होणार। उत्तरपत्रिका जमा करण्याची वेळ 2:10 असेल। तर भरारी पथकांमध्ये सुद्धा वाढ। शासकीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3% वाढ। अर्थ राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांची विधान परिषदेत घोषणा। आता महागाई भत्ता 55% वरून 58% होणार। सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदींची जादू। इंस्टाग्रामवर 10 कोटींहून अधिकचे फॉलोअर्स। सर्वाधिक फॉलोअर्स असलेले मोदी पहिले जागतिक नेते, तर डोनाल्ड ट्रम्प हे दुसऱ्या क्रमांकावर। एप्स्टीन फाईल्स प्रकरणामध्ये बिल गेट्स यांच्याकडून चुकीची कबुली। एप्स्टीन सोबत संबंध ठेवणं ही माझी चूक, मात्र कुठलंही बेकायदेशीर कृत्य केलं नाही। बिल गेट्स यांनी मागितली कर्मचाऱ्यांची माफी। चंद्रपुरात आंतरजातीय विवाह केल्यामुळे एका दाम्पत्यावर सामाजिक आणि आर्थिक बहिष्कार टाकल्याचा धक्कादायक प्रकार। कुटुंबियांनी भडकवल्यानं गावकऱ्यांनी बहिष्कार टाकल्याचा आरोप। आशा वर्करनं चिमुरड्याला लस देण्यास सुद्धा नकार दिल्यानं संताप।